काय झालं होतं नेमकं? आजी आपलं नाव सांगा, तुम्ही तिथे काय करत होतात आणि नेमकी घटना मी किती वाजता? मुलीची शूटिंग होते ना म्हणून गेलेले. रोज यायचे मी. तिच्यासोबत गेला होता? हो, 26 तारखेपासून आजपर्यंत येत होते. काय घडलं ती तिथे? मुलगीचं तेच नाही, ते एकदम दंगा झाला म्हणून आम्ही मला वर बसवले पहिल्या माळ्यावर या मुलांना घेऊन सरांनी. आणि मग बसलो आम्ही आणि मग दंगा झाला. या बायका सगळ्या या मुलांच्या आईनं रडत होत्या, हाणून घेत होत्या. मी शंका आली, म्हटलं काहीतरी झाले, काय झालं विचारत मी ते पडदा उघडला आणि बघत होते तर सगळीच रडत होत्या त्यांच्या आई वडील मुलांची. म्हणून मी फोन केला हिला मुलीला, म्हटलं काय झालंय, तर ही पण रडायला लागली. म्हटलं नीट सांग, रडू नको, म्हटलं नीट सांग. मग तिने नीट सांगितलं मला, असं असं झाले खाली आणि बॉम्ब ठेवलाय, काय काय सांगितलं तिने. आणि मग मी 2 तास 1 तास बघत होती मी वरून आणि यांना फोन करत होते. मुलांना उचलून दाखवत होते मी की आहेत मुलं. ज्या ज्या आई मला सांगायच्या ना, विचारायच्या, त्या मुलांना मी दाखवत होते. तुम्हाला कसं लागलं? तुम्हाला कसं लागलं? तेच नाही. परत मग नंतर काय झालं, 1 तासाने ते सर आले आणि म्हटले चला मुलांना घेऊन आपण बाहेर पडायचे. मग त्याने एक कुलूप तोडलं शटरचं आणि त्या एका बोळातून सगळे जात होते. मी पण रांगत गेले. ते जायच्या आधी काय झालं, मी हात लावला असं त्या शटर दरवाजाला, चक्कर आली म्हणून. मला उभीच होती ना मी, म्हणून चक्कर आली थोडी. जेवलो नव्हतो आम्ही, तर पडलाच माझ्या डोक्यावर दरवाजा पडला. हो, आणि इथं काकेत लागले ना, ती मोठी जखम झाली मला. जो ज्यांनी किडनॅप केलं होतं, ज्यांनी अडकवलं होतं तुम्हाला, तो काय तुम्हाला बोलला का? काय नाही, ते समक्ष आमची भेट नाही झाली त्याची. मी काय केलं, कडी लावली आणि आत बसले. दरवाजे वाजले की उघडायचेच नाही. मग सर म्हणायचे की मी आहे, उघडा. मग उघडलं. तुम्ही मुलांना सांभाळलं? हो, सांभाळलं. म्हणजे ते रडत होते ना, त्यांना सांगितलं की शूटिंग चाललंय तुमच्या आई वडिलांचं, काय काय चाललंय, म्हटलं भिवू नका. मग त्यांना मी पाणी आणून दिलं 2 बाटल्या. असल्या परिस्थितीत ही दंगा चाललाय तरी खाली गेले, 2 बाटली पाणी आणलं आणि त्यांना दिलं, समजवलं. आणि मग मी बाहेर पडलं तर दरवाजाला मी हात लावल्याबरोबर माझ्या डोक्यातच पडला दरवाजा. ते 3-4 तास खूप भयानक असत. मग आम्ही त्या शेटर म्हणून आलो ना, थोड्या जागा करून मी अशी रांगत आली लहान मुलांसारखी. मग पोलिसांनी मला उचललं आणि दवाखान्यात घेऊन आले. दरवाजा पडण्याचं मागचं कारण काय होतं? तिकडे कोण होतं का व्यक्ती? नाही, पोलिसांनी फोडला दरवाजा. अगोदरच पडलेला होता. मी हात लावल्याबरोबर तो खाली पडला माझ्या डोक्यात. तुमच्या डोळ्यासमोर काय घडलं का? तो जो किडनॅप करणारा जो होता, मुलगी कुठे होती? बाहेर? मुली पहिल्या वेळेवर माझ्याकडे होत्या. मला सरांनी सांगितलं होतं. मला आले रडत मिठी मारली सरांनी. म्हटलं तुम्ही माझ्या बरोबर आहे ना? म्हटलं आहे. ते रोहित सर म्हणून होते, दाढीवाले रोहित सर. ते म्हटले की तुम्ही माझ्या बरोबर आहे ना? आहे म्हटलं. शिकवणारे तेच का? हा, हो, शिकवणारच की. ते एक दुसरे डायरेक्टर होते, तो वेगळा होता आणि एक डायरेक्टर पण यांच्यावर आतमध्ये अडकलेले. मग ते काय म्हटले, तुम्ही माझ्या बरोबर आहे ना? आहे म्हटलं. मग म्हटलं या मुलाला सांभाळा तुम्ही. दुसरा व्यक्ती होता. आणि मग मी वरून दाखवत होते या मुलांच्या आईला सगळ्या की आहेत मुलं शांत बसत. तर मग हसायला आलं त्यांना. या मुलांचा फोटो पाठवला खाली, मी फोटो काढून दुसऱ्याच्या मोबाईलवर. किती लोक आतमध्ये होते, बाहेर किती होते, आणि मुलं किती होते, मुली किती होते? मुली आणि मुलं 17 होते सगळे. तुम्ही राहायला कुठे साधारण? हे सर्व तुम्हाला बोलवण्यात आलं ट्रेनिंगसाठी या कुठे? मी कोल्हापूरला शाळेतून दिलं, ऑडिशन आलेलं. काय बोलले? नाही, शाळेतून ऑडिशन आले की असं असं आहे, शाळेतर्फे आहे. ही नाथ आहे, मुलीची मुलगी आहे. मग तुम्ही तिथे गेला त्याच्यात? हो.
नाही, 250 दिलं होतं. मग ते आली, घेतलं तिला. मग शूटिंग सुरू होतं आता. किती दिवस साधारण शूटिंग? आता 6 दिवस झाले शूटिंग आहे. तिथेच राहायचं होतं? नाही, घरी यायचं.